यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं, यीशु मसीह। प्रभूची स्तुती असो। अनेकदा असं होतं, की आपल्याला बरेच असे लोकं दुखावतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत घडतात, ज्याच्यामुळे विश्वास करणं, भरवसा ठेवणं खूप कठीण होतं. पण जेव्हा हे ट्रस्ट इश्यूज, ह्या शंका आपल्या आणि परमेश्वराच्या नात्यामध्ये आल्यामुळे काय त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय-काय सोसावं लागतं, हे मी या व्हिडिओत बोलणार आहे. जेव्हा आपण बघतो, की बायबलचं पहिलं पुस्तक उत्पत्ती, त्याच्यातून आपण काय शिकू शकतो? बरंच काही शिकू शकतो. कारण आपण जेव्हा आदम आणि हव्वामध्ये बघतो, त्या दोघांनी पाप केल्यामुळे सगळी मानवजाती परमेश्वरापासून दूर गेली. पण असं काय झालं, की त्यांनी पाप केलं? त्यांच्या मनात कोणीतरी शंका निर्माण केली आणि तो होता सैतान. त्यांनी शंका निर्माण केली, की परमेश्वर हा चांगला नाहीये. हां, तुला जे हवंय ना, ते नेहमीच नाही बोलत असतो. तुला जे पाहिजेल ना, त्याच्याबद्दल त्याला नकोच असतं आणि म्हणून त्याला तुझी खुशी नाही हवी आहे. त्याला तू खुश दिसलेली चांगलं नाही वाटत आणि परमेश्वर हा खोटा आहे. त्याला माहिती आहे, की तू परमेश्वरासारखी होईल जर का तू ते फळ खाल्लं तर. असं बोलून त्यांनी बऱ्याच शंका निर्माण केल्या इव्हच्या डोक्यामध्ये, हव्वाच्या डोक्यामध्ये आणि म्हणून तिने आणि आदमानी दोघांनी पाप केलं. आपल्यालाही असं होतं का, की अनेकदा आपल्याला परमेश्वराविरुद्धच बरेच काही विचार टाकले जातात आपल्या मनात, की बघ परमेश्वराने अजूनही तुझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही दिलंय. त्याला असंच हवंय, की तू एकटा राहावा, एकटी राहावी. त्याला तुझ्या चांगल्यापणाचा काहीच असा विचार येत नाहीये. आणि असे विचार जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण केले जातात, जसे पहिल्या आपल्या आदम आणि हव्वा यांच्याही मनात निर्माण केलेले, त्याच्यानंतर आपण काय पाहतो? परमेश्वराच्या आज्ञाचं उल्लंघन केलं त्यांनी, जेव्हा त्यांनी ते फळ खाल्लं, आदम आणि हव्वाने. आणि हे का खाल्लं? कारण त्यांच्याही मनात असे प्रश्न टाकले गेले. आपल्यालाही असं होतं, की आपल्याला माहिती आहे, की परमेश्वराची आज्ञा ही आपल्यासाठी खरं मध्ये खूप चांगली आहे. पण आपण आहे ना, आतून कन्विन्स नाही आहोत. आपण आतून एकदम खात्रीने सांगू शकतो का, ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे. आणि जर का तेवढी खात्री आपल्याकडे असेल, तर आपण ती गोष्ट करणारच नाही. आपल्याला माहिती आहे ती परमेश्वराला नाही आवडत. पण कुठेतरी लहानपणापासून आपण ज्या वातावरणात मोठे होतो, कधी-कधी आपले आई-वडील आपल्याला ओरडून बोलतात, कधी-कधी ते आपल्याला सांगतात, "हे बरोबर नाही, ते बरोबर नाही" आणि आपल्याला ना मोठेपणी असं वाटतं, की परमेश्वरही तसेच आहेत. नेहमी आपल्याला बोलत असतात, "हे बरोबर नाही, ते बरोबर नाही" आणि आपण आपल्या आई-वडिलांची जी प्रतिमा आहे ती परमेश्वरावर टाकतो आणि आपल्याला वाटतं परमेश्वर पण तसेच आहेत. पण आपले आई-वडीलही आपल्यासारखे त्यांच्यामध्ये पण बऱ्याच वीकनेसेस आहेत. त्यांच्यामध्ये बरी कमतरता आहे. पण परमेश्वर यांच्यामध्ये काहीही चुका नाहीये, काही मिस्टेक करत नाही. ते परफेक्ट आहेत आणि ते त्यांचं प्रेम हे नक्की आपल्यावर आहे. नाहीतर ते आपल्याला खोटं का सांगतील? पण आपल्याला का खात्री पटत नाहीये? कारण आपले हे चाइल्डहूड वुंड्स जे लहानपणाचे बऱ्याच अशा गोष्टी झाल्यात, त्या अजून कुठेतरी हील नाही झाल्यात, अजून बऱ्या नाही झाल्या आहेत. म्हणून आपल्या मनात जी परमेश्वराची इमेज आहे, म्हणजे त्यांची जी प्रतिमा आहे, ती डिस्टॉर्टेड आहे. म्हणजे ती वाईट आहे, जी बरोबर नाही आहे. जे परमेश्वर ॲक्चुअली आहेत, तशी आपली इमेज नाही आपल्या मनामध्ये. म्हणून आपल्याला परमेश्वराने ज्या कमांडमेंट्स दिल्या आहे, येशूने आपल्याला जे सांगितलंय बायबलमध्ये, ते करण्यासाठी खूप अशी भीती येऊ शकते किंवा आपल्याला त्यांच्या जवळ येण्याची भीती येऊ शकते. आणि आपल्याला ही खात्रीच पटणार नाही, की जे काही होतंय ते आपल्या चांगल्यासाठी होतंय. कारण आपल्याला असे विचार मनात टाकले जातायत आणि म्हणून आपल्याला खूप गरज आहे, की आपण मर्सीफुल लव्हमध्ये हे पुस्तक आहे, जे इंग्लिशमध्ये डिव्हाइन मर्सी कॉन्सेक्रेशन याच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये असं दिलं आहे, की आपल्यालाही परमेश्वराबद्दल एक वूंड आहे. आणि तो आहे ट्रस्ट इश्यूज. म्हणजे आपल्याला पूर्ण भरवसा करता येत नाही 100% की परमेश्वर आपल्यासाठी चांगलं करतायत आदम हव्वासारखं.
आणि म्हणून आपल्याकडून आज्ञाचं पालन होत नाहीये, डिसओबिडियन्स होतोय. कारण का आपल्याला विश्वासमध्ये वाढायचं आहे, आपला ट्रस्टमध्ये वाढायचा आहे, आपला भरवसा वाढला पाहिजे. आणि हे कसं शक्य आहे, जेव्हा आपले जे वुंड्स आहेत, लहानपणापासून झालेले आहे, की आपल्याला मोठे लोकांनी सांगितलं, "हे करा, ते करा, हे बरोबर आहे, ते बरोबर आहे." आणि कधी-कधी आपण खूप कंटाळून जातो आणि आपल्याला फ्रीडम मिळत नाही आणि आपल्याला वाटतं, "आत्ता परमेश्वरही मला सांगतायत, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही." पण असं नाही आहे. परमेश्वर आपल्या चांगल्यासाठी बोलतात. ते आपले मित्र आहेत. त्यांना पाहिजेल की आपण नेहमी खुश राहावं. जसं बायबलमध्ये उदाहरणार्थ एक असं स्क्रिप्चर आहे, की "तू तुझा त्याग कर, क्रूस उचल आणि माझ्या पाठी ये," अशी येशू म्हणतात. पण आपल्याला काय वाटेल, आपण नेहमी-नेहमी कसा त्याग करायचा? आपण कधी खुश राहणार? पण तुम्ही जर का बघाल, तर असे बरेच लोकं जे परमेश्वराच्या नियमानुसार चालण्याचा प्रयत्न करतायत, ते नेहमी खुश का असतात? कारण ते स्वतःचा त्याग करत असतात. फादर ओलेंचा एक्झाम्पल मी बघायची, की ते मनापासून खुश राहायचे, कारण ते नेहमी दुसऱ्यांचा विचार करायचे. ते स्वतःचा विचार नाही करायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये नेहमीच शांती होती, स्ट्रेस नव्हता. आणि मी हे स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, की ते आतून एक त्यांच्यामध्ये एक वेगळी शांती होती, जी वेगळीच होती आणि आपल्यालाही ती परमेश्वराला पाहिजे, की ते आपल्यालाही मिळावं. म्हणून आपल्याला त्यांनी जे बोललं आहे, ते करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती आपल्याला प्रयत्न चालू ठेवायचे आहे आणि जोपर्यंत आपण कन्विन्स होत नाहीये, जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही, की परमेश्वराचे वचन कमांडमेंट्स हे माझ्या चांगल्यासाठी आहे, तोपर्यंत आपल्यामध्ये परिवर्तन घडणार नाही. तोपर्यंत आपण तिथेच अटकून राहू आणि प्रगती नाही करू. म्हणून येशू नेहमी म्हणतात, की आपल्या मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. डू नॉट बी कन्फर्म टू द वर्ल्ड. म्हणजे परमेश्वराने आपल्याला आधीच सांगितलं आहे, की आपलं मन परिवर्तन होणं, आपलं हृदय परिवर्तन होणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपण परमेश्वराच्या दयेने, येशूच्या दयेने, येशूने जेवढेही आपल्याला आज्ञा दिल्या आहेत, ते करण्यामध्येच आपल्याला खरं आनंद, खरं प्रेम, खरी खुशी आणि आपला एकटेपणा जो आहे, तोही आपला खूप कमी होणार. कारण परमेश्वराला आपलं चांगलं हवंय, आपलं वाईट नाही हवंय. आणि हे आपल्याला भरवसा येण्यासाठी आपण बायबल वाचूया आणि त्याच्यावर मननचिंतन करूया आणि त्याच्यामध्ये आपल्यासाठी काय मेसेज आहे तो पाहूया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.